नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयतु। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। बोलिए श्री वृंदावन बिहारी लाल की जय। बोलिए श्री गौरी शंकर भगवान की जय। श्री केळेश्वर भगवान की जय। बोलिए श्री अंबिका माता की जय। बोलिए श्री हनुमान जी महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। बोलिए श्री शिव महापुराण की जय। बोलिए श्री वेदव्यास भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। मन आणि वाणीला पवित्र करण्यासाठी 2 मिनिटं भगवान परमात्म्याचा नामाचा आश्रय घेऊया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे। हर हर विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे। काशी जय हो महादेव। काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे। है काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे। महादेव। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे।
हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 हर हर महादेव शंभो काशी विश्व बोलिए उमापति महादेव की जय केलेश्वर भगवान की जय अपने अपने गुरु महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर देव देव महादेव सर्व गर्वापहारक यक्षेश्वर महालीला माया तेत्युद्युत प्रभो अनंत कोटी ब्रह्मांड नायक असंख्य गुणनिलय परमानंद कंद सिंध मूर्ती भक्तवांच्या भक्तवांचित कल्पतरू भक्तवत्सल भक्त शरणागत वत्सल भगवान सांब सदाशिवांची असणारी वागमयी प्रतिमूर्ती श्री शिव महापुराण कथा भगवान सांब सदाशिवांच्याच म्हणजे केळेश्वर भगवंताच्या सानिध्यामध्ये मा परंबा जगदंबा अंबिका मातेच्या असणाऱ्या या पवित्र कुशीमध्ये आपल्याला सांब सदाशिवांच्या महती कृपा पात्राने भगवती अंबिकेच्या महती कृपा पात्राने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने या महाशिवरात्रीच्या पर्वावर शिव महापुराणाची असणारी कथा श्रवण करायला प्राप्त होतं ही आपलं अहोभाग्य आहे. देव देव महादेव सर्व गर्वापहारक असे भूत भावन असणाऱ्या भोलेनाथांना मी वंदन करतो. आदरणीय श्री देवर्षी नारद ब्रह्मदेवजी महाराजांना विचारत आहे, महाराज भगवान शिवांची असणारी अनंत अवतार आहे, अनंत अवतार आहे का हो? आम्ही त्यामध्येही हरी अनंता हरी कथा अनंता म्हटलेलं आहे. अशी असणारे महाकाल यांच्या दश अवताराचंही वर्णन केलेलं आहे शिव महापुराणामध्ये. पहिला जो अवतार आहे भगवान शंकराचा तो महाकाल अवतार सांगितला. दश अवतारामध्ये या महाकालेश्वराची जर उपासना केली तर मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनामध्ये त्याला भोग्य आणि मोक्ष दोन्हीही असणाऱ्या गोष्टी प्राप्त होतात. दुसरा जो अवतार आहे भगवान सांब सदाशिवांचा तो आहे तारक अवतार आणि त्या तारक अवताराची शक्ती आहे तारादेवी. लक्षपूर्वक ऐका, तारादेवी जी आहे ना ती ही भुक्ती मुक्तीची असणारी दाता आहे. तिसरा जो अवतार आहे भगवान सांब सदाशिवांचा तो बाल नाम भुवनेश. भुवनेश भगवान परमात्म्याला म्हटलं जातं. भुवनेशी नावाची देवी आहे. ती देवी त्या असणाऱ्या अवताराची पूरक आहे आणि ती मनुष्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त करून देते. चौथा जो अवतार आहे भगवान सांब सदाशिवांचा त्याचं नाव आहे विद्येश अवतार. श्री विद्या नावाची जी देवी आहे ना
ती विद्या नावाची असणारी देवीच त्या अवताराची शक्ती आहे. आणि म्हणून ज्याला वाटतं ना विद्या प्राप्त व्हावी जीवनामध्ये, त्यांनी या असणाऱ्या अवताराची उपासना करावी. 5वा जो अवतार आहे तो भैरव अवतार आहे. भैरवी नावाची जी असणारी शक्ती आहे ना, मा परंबा जगदंबा, ती शक्ती या अवताराला पूरक ठरलेली आहे. आणि म्हणून मनोवांछित असणारे फल प्राप्त करून देणारी ही भैरवी नावाची देवी आहे. आणि म्हणून भैरवाची उपासना केल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये मनोकामना पूर्ण होतात. आणि म्हणून काल भैरवाची उपासना सांगितलेली आहे, भैरवाची उपासना सांगितलेली आहे. भैरव म्हणजे भगवान शंकरांचाच असणारा अवतार आहे. 6वा जो अवतार सांगितलेला आहे तो छिन्नमस्तका नावाची देवी आहे. आणि ती देवी या अवताराची अधिष्ठात्री आहे. मनोरथांना पूर्ण करणारी, आयुची वृद्धी करणारी, जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त करून देणारी, कुटुंबामध्ये शांती प्राप्त करून देणारी असणारी ही देवी आहे. आणि म्हणून छिन्नमस्तक नावाच्या असणाऱ्या देवाची उपासना केली पाहिजे. 7वा अवतार आहे धुम्रवान, धुमावती नामाची शक्ती आहे. आणि हीच त्या असणाऱ्या अवताराची काय आहे, उपासना करणारी देवी आहे. 8वी देवी आहे 8वा असणारा अवतार आहे बगलामुख, आणि त्या अवताराची शक्ती आहे बगलामुखी. 9वा जो अवतार आहे तो मातंग, त्या असणाऱ्या अवताराची शक्ती आहे मातंगी. आणि 10वा जो अवतार आहे तो कमल, भगवान शंकराचा. आणि कमला म्हणजेच गिरजा, गिरजा म्हणजे पार्वती, या अवताराची असणारी अधिष्ठात्री देवता आहे. अशा असणाऱ्या 10 अवताराचं वर्णन या ठिकाणी केलं. भगवान शंकरांचे असणारे अनेक अवतार होऊन गेले, अनेक अवतार. लक्षपूर्वक ऐका. आता 11 रुद्रांचं वर्णन करतात. 11 रुद्र, भगवान शंकराचे असणारे 11 रुद्र अवतार आहे. शरणं ते प्रपन्नोस्मी सर्वतःहं महेश्वर कामं मे पुरया स्वामी देव दुःखम विनाशय. मनुष्यातले अनेक असणारे दोष दूर करून त्या मनुष्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त करून देणारे 11 रुद्र आहे. पहिल्या रुद्राचं नाव आहे कपाली. आपण श्री क्षेत्र नाशिकमध्ये जर गेलो तर कपालेश्वराचं असणारं मंदिर प्रसिद्ध आहे. अजूनही भारतामध्ये कपालेश्वरांची अनेक स्थानं आहेत. ते कार्तिक स्वामीने निर्माण केलेलं आहे कपालेश्वराचं असणारं मंदिर. दुसरा अवतार आहे पिंगल नावाचा. तिसरा आहे भीम, महाकाय असणारं स्वरूप आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं रुद्र अवतारामध्ये भीम हे नाव आहे. विरूपाक्ष नावाचा एक अवतार आहे. विलोहित नावाचा एक अवतार आहे. शास्ता, अजपाद, अहिरबंधू, शंभू, चंड आणि भव हे 11 रुद्र आहे. 11 रुद्रांची असणारी महती सांगितली. आणि मग पुढे एक सुंदर असणारी कथा सांगितली. भगवान शिव प्रभूंनी अनेक अवतार घेतले. त्यापैकी प्रसिद्ध असणारा अवतार एक ईश्वर कश्चित दविकारी महाप्रभु समे पुत्र वनम दद्यादिती निश्चित मानसः. अत्रि ऋषींच्या घरी भगवान शिव प्रभूंनी अवतार घेतला. लक्षपूर्वक ऐका. अत्रि ऋषींच्या असणाऱ्या पत्नीचं नाव आहे अनुसया. प्राणाला रोखून त्या अत्रि ऋषींनी 100 वर्षापर्यंत तपश्चर्या केली भगवान परमात्म्याची. म्हणजे 100 वर्ष प्राणच रोखला, हवाच घेतली नाही. अन्न पाणी तर राहू द्या, हवाच पिली नाही. 100 वर्ष त्या असणाऱ्या अत्रि ऋषींना प्राण रोखून भगवान परमात्म्याची साधना केली. आणि तिन्ही देव एकदाच प्रगट झाले. लक्षपूर्वक ऐका. अत्रींची साधना किती कठीण असेल, तिन्ही देवांना प्रगट व्हावं लागलं. आणि मग अत्रि ऋषींना ते देव विचारत आहे, अत्रि सांगा तुम्हाला काय पाहिजे. अत्रि महर्षी म्हणतात, अहो मी एकाच देवाच्यासाठी उपासना केली होती, 3 देव प्रगट झाले. अत्रि न हम त्री, अरे आम्ही दिसायला 3 नाही, अरे आम्ही एकच आहोत, माग तुला काय पाहिजे. लक्षपूर्वक ऐका.
अत्रि ऋषीने सांगितलं मला एका सुंदर असणाऱ्या पुत्राची मनोकामना होती. भगवान परमात्म्याने सांगितलं काळजी करू नका, एक नाही 3 पुत्र तुमच्या घरी जन्माला येतील. आणि मग त्या अत्रि महाराजांच्या घरी अनुसयाच्या पोटी 3 पुत्र जन्माला आले. भगवान शंकरापासून दुर्वास ऋषींचा अवतार झाला. भगवान शंकरापासून दुर्वास जन्माला आले. भगवान विष्णूपासून दत्तात्रेय जन्माला आले. ब्रह्मदेवापासून चंद्र जन्माला आला. लक्षपूर्वक ऐका, हा जो चंद्र दिसतो हा अत्रींचा पुत्र आहे, अनुसयाचा असणारा पुत्र आहे. भगवान शंकरापासून दुर्वास मुनींचा अवतार झाला. दत्तात्रेयांच्या जीवनातला आपल्याला सर्व कथाभाग माहीत आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरु तुम्ही दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा. बोले दत्तात्रेय भगवान की जय. दत्तात्रेय भगवान परमात्म्याचा प्रादुर्भाव झाला. लक्षपूर्वक ऐका, भगवान परमात्मा जन्माला कुठे येते हो? परमात्म्याला खेचून आणण्याची शक्ती अत्रींच्या ठिकाणी कुठून आली? कारण अत्रि ऋषींची असणारी जी भार्या होती ना, अनुसया माता, ही महान पतिव्रता होती. लक्षपूर्वक ऐका, अनुसया शब्दाचा अर्थ होतो अन अधिक असूया. जिनं आपल्या जीवनातील असूया नावाचा दोष घालवलेला आहे ना, तिचं नाव अनुसया आहे. असूया कशाला म्हटलं जातं? दुसऱ्याबद्दल द्वेष निर्माण होणं, त्याचं चांगलं चाललेलं आहे त्याचं वाईट कसं होईल याचं नाव आहे असूया. लक्षपूर्वक ऐका, आपण त्याला काय म्हणतो? कोणाचं चांगलं झालेलं यांना देखवत नाही असं म्हटलं जातं. त्याचंच नाव आहे असूया. असूया नावाचा दोष खूप मोठा आहे. आहा. आणि म्हणून तिन्ही गुणांच्या पलीकडे जे गेलेलं आहे त्यांचं नाव आहे अत्रि. सत्वरज आणि तमाच्या पलीकडेही जे आहे ते अत्रि आहे. आणि असूया नावाचा दोष ज्यानं संपून टाकलेला आहे अशी अनुसया माता, या अनुसयाच्या घरी भगवान परमात्मा जन्माला आले. तिन्ही देवांना यावं लागलं. दत्तात्रेयांच्या जीवनाबद्दल काय वर्णन करायचं? संन्यस्त जीवन दत्तात्रेय भगवान आपल्या जीवनामध्ये जगले. वनामध्ये राहून जे भेटेल ते खायचं असं जीवन दत्तात्रेय भगवंताचं होतं. अंगावर एक कोपे लंगोटी घातलेली, बाजूला असणारे 4 श्वान वेदाचं प्रतीक आहे आणि मागे एक कामधेनू आहे. आणि म्हणून श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये ज्या वेळेला यदू महाराजांनी विचारलं, महाराज या असणाऱ्या वनामध्ये तुम्ही एकटेच राहतात, काय खातात? दत्तात्रेय भगवंताने सांगितलं, जे भेटेल ते खातो, नाहीतर माझ्या मागे गोमाता उभी आहे, त्या गाईचं दूध पिऊन मी राहतो. दत्तात्रेय भगवान परमात्म्याच्या मागे आपण पाहिलं असेल, दत्तात्रेय भगवान म्हणतात, गाय मला सांभाळते, मी गायीला सांभाळत नाही. लक्षपूर्वक ऐका. आणि म्हणून धर्मग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे,
माणसं म्हणतात आम्ही गाय पाळतो, गाय आपण पाळत नाही, गाय आपल्याला पाळते. हे ध्यानामध्ये घ्या. ती आदी शक्ती आहे, महान शक्ती आहे, भगवान परमात्म्याची असणारी शक्ती आहे गोमाता. आणि म्हणून तर वेद बिना मती नाही, गाय बिना गती नाही. अरे वेदाशिवाय मती नाही आणि गायीशिवाय गती नाही. दत्तात्रय भगवान परमात्म्याने आपल्या जीवनामध्ये गायींची सेवा केली होती. दत्तात्रय महाराज आता खूप असणारे लोक दत्तात्रय भगवंताची भक्ती करतात, स्वामी समर्थांची भक्ती करतात. लक्षपूर्वक ऐका. एका महापुरुषांचं वाक्य सांगेल, आपण दत्तात्रय भगवान परमात्म्याची जर उपासना करत असेल तर आपल्या दारामध्ये गाय असली पाहिजे, तेव्हा दत्त भगवान आपल्यावर कृपा करतील. अहो, आपल्या दारामध्ये गाय नाही, आपण गायीची सेवा करत नसेल आणि दत्तात्रेयांची भक्ती करत असेल तर दत्तात्रय भगवान प्रसन्न होईल हे सांगता येत नाही. दत्तात्रय भगवान म्हणतात की माझी असणारी आराध्या गोमाता आहे. आणि म्हणून असे असणारे दत्तात्रय भगवान संन्यास ग्रहण करून वनामध्ये राहिले. आणि जे दुर्वास ऋषी होते ना, त्या दुर्वासांच्या चरित्राचं वर्णन केलं, कारण ते भगवान शिवांचा अवतार आहे. त्यांचं नावच दुर्वास आहे. ज्यांच्यापासून लोक दूर राहतात त्यांचं नाव दुर्वास. ऋषीमुनीमध्ये सर्वात जास्त जर क्रोध कोणाला असेल तर दुर्वास ऋषींना आहे. का बरं? कारण ते भगवान शंकराचे अवतार आहे. भगवान शंकर हे तमोगुणाचं कार्य करतात आणि तमोगुणाचं कार्य करत असल्यामुळे स्वभावताच या ठिकाणी दुर्वास ऋषी भगवान शंकराचे अवतार असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी क्रोध स्वभावताच होता. किती जरी भोजन केलं दुर्वासाने तरीही ते निराहारी होते. असे असणारे ते असणारे दुर्वास मुनी, खूप मोठा अधिकार होता दुर्वासांचा. एक सुंदर असणारी कथा मी सांगितली पण होती मागे. दुर्वास ऋषी एक वेळेला श्रीकृष्ण परमात्म्याच्या असणाऱ्या द्वारका नगरीमध्ये आले. आणि द्वारका नगरीमध्ये आल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्वास ऋषींचं असणारं स्वागत केलं आपल्या द्वारकेमध्ये. महाराज, माझं भाग्य उदयाला आलं, तुमच्यासारखे सत्पुरुष मला लाभले. दुर्वास ऋषी म्हणतात, हो हो कृष्णा, बस माझी व्यवस्था कर. 4 महिन्याचा चातुर्मास आता मी द्वारकेमध्येच करणार. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्वास ऋषींना सुंदर सोन्याचा महल दाखवला. दुर्वास ऋषी भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, अरे कृष्णा, अरे तुला काय वाटतं की नाही, मी संन्यासी आहे आणि संन्यासी सोन्यापासून लांब राहत असतो. संन्याशाने सोन्याचं परिग्रहण करायचं नसतं, हा नियम आहे संन्यास धर्माचा. आणि म्हणून मला तुझं सुवर्णाचा असणारा महल नको आहे, माझ्यासाठी गवताची कुटिया बनव. आणि श्रीकृष्ण परमात्म्याला आणि रुक्मिणी मातेला स्वतःच्या हाताने कुटिया बनवायला लावली. एवढा अधिकार दुर्वासांचा होता. आणि ते दुर्वास ऋषी त्या कुटियामध्ये राहायला लागले. रात्रीच्या वेळेला 12 वाजल्यानंतर हाक मारायची, कृष्णा. हाक मारल्या माझ्या भगवान परमात्म्याने यावं, जी म्हणावं. काय सेवा आहे गुरुजी? काही नाही, माझी पाठ दुखते रे, पाठ दाबून दे. कधी म्हणायचं माझे पाय दुखतात, पाय दाब. अरे माझी मालिश कर. रात्र रात्र श्रीकृष्ण परमात्म्याला झोपून देत नव्हते, रुक्मिणी मातेला झोपून देत नव्हते. दुर्वासांचा अधिकार खूप मोठा होता. भगवान परमात्म्याने दुर्वासांची सेवा केली. एक दिवसाचा प्रसंग असा आहे. दुर्वास ऋषी श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणतात, अरे कृष्णा, माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली तुझी द्वारका नगरी पाहण्याची रे. श्रीकृष्ण परमात्म्याला वाटलं की महात्मा या कुटियामध्ये बसून बसून कंटाळले असतील. आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं, आपला रथ या ठिकाणी सज्ज केला आणि दुर्वास ऋषींना आमंत्रित केलं, महाराज चला. दुर्वास ऋषी आपल्या कुटियातून बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर दुर्वासाने समोर पाहिलं, 4 असणारे घोडे त्या रथाला जुंपलेले होते. कृष्णा, जी गुरुजी, अरे या मुख्या भाबड्या असणाऱ्या प्राण्यांना का जुंपलं, सोड यांना. श्रीकृष्ण परमात्म्याला वाटलं बरेच दिवस झाले गुरुजी
एका जागेवर बसून या ठिकाणी पाय दुखत असेल, कदाचित त्यांना पायी चालण्याची इच्छा झाली असेल. महाराज चालेल ना. रथाचे घोडे सोडले, रथ बाजूला केला. महाराज चला. अरे काय तुला लाज वाटते का नाही? माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला पायी चालवतो का? अहो महाराज, तुम्ही रथातही बसायला तयार नाही, रथाचे घोडे सोडायला लावले आणि म्हणतात की मला पायी चालायचं नाही. महाराज, मग दुर्वास ऋषी श्रीकृष्णाला म्हणतात, हो मला रथामध्येच बसायचं आहे. मग महाराज घोडे जुंपू का? घोडे नाही, एका बाजूला रुक्मिणी आणि एका बाजूला तू, आणि रुक्मिणीला एका बाजूला आणि श्रीकृष्ण परमात्म्याला एका बाजूला जुंपलं, एवढा अधिकार दुर्वासांचा होता. आणि रथ जुंपल्यानंतर चाबूक घेऊन स्वतः दुर्वास ऋषी बसले रथावर. तप्त असणारं ऊन पडलेलं होतं आणि त्या तप्त उन्हामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याला आणि रुक्मिणीला रथाला जुंपलं आणि द्वारका नगरी पाहण्यासाठी दुर्वास निघाली. द्वारका नगरीतले लोक लांबूनच पाहिजे, जवळ जावं तर शाप देईल हा बाबा. दृश्य पाहिल्यानंतर द्वारका नगरीतील लोकांचे डोळे सजल झाले, पण कोणाला काही बोलता येत नव्हतं. आणि मग रुक्मिणी मातेला तहान लागली. तप्त उन्हामध्ये रुक्मिणी माता भगवान परमात्म्याला म्हणते, अहो मला तहान लागलेली आहे, पाणी प्यायचं आहे मला. श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, काळजी करू नको. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी लात मारली आणि लात जमिनीवर प्रहार केला चरणाचा आणि त्याच्यातून पाण्याची धार निघाली आणि रुक्मिणी मातेने ती असणाऱ्या धार, त्या धारीतलं असणारं पाणी प्राशन केलं. आणि हे पाहिलं दुर्वास ऋषींनं. आणि मग दुर्वासांना राग आला आणि ते दुर्वास म्हणतात, या रुक्मिणीनं कोणाला विचारून पाणी पिलं? मला न विचारता पाणी पिलं तरी कसं? जा, मी तुला शाप देत आहे, तुझा आणि याचा वियोग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शेवटच्या काळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रभास क्षेत्रामध्ये होते आणि रुक्मिणी माता या ठिकाणी आपल्या असणाऱ्या माहेरी निघून आलेली होती. आणि दिंडोर वनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणीला शोधण्यासाठी आले. पुंडलिक रायांची भेट झाली आणि तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी विटेवर उभा राहिला. दुर्वासांनी शाप दिला होता. एक दिवसाचा प्रसंग तर असा आहे, श्रीकृष्ण परमात्म्याला दुर्वास ऋषीनं सांगितलं, अरे मला खीर खाण्याची इच्छा झाली. गुरुजी काळजी करू नका. सुंदर अशा प्रकारची खीर बनवली दुर्वास ऋषींसाठी आणि ती खीर समोर आणली. दुर्वासांनी पोटभर असणारी खीर खाल्ली आणि त्यामध्ये बरीचशी खीर शिल्लक राहिली. अरे कृष्णा, ही असणारी खीर उरलेली तुम्ही दोघांनी खायची. लक्षपूर्वक ऐका. दोघांना खायला लावली. रुक्मिणी मातेनं खाल्ली आणि श्रीकृष्ण परमात्म्याने खाल्ली. आणि खाल्ल्यानंतर अजूनही खीर उरली. श्रीकृष्ण परमात्मा असं म्हटल्यानंतर दुर्वासाने सांगितलं, अरे नखशिकांत अंगाला लाव म्हणे कृष्णा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्वास ऋषींची असणारी आज्ञा शिरोधार्य केली आणि ती असणारी खीर आपल्या अंगाला लावली. मस्तकापासून तर पायापर्यंत लावली. आणि लावल्यानंतर मग दुर्वास ऋषींना श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, गुरुजी तुमची आज्ञा शिरोधार्य केली, मी माझ्या संपूर्ण असणाऱ्या देहाला ती खीर लावली. आणि मग दुर्वास ऋषींना विचारलं भगवान परमात्म्याला, कृष्णा अरे तळ पायाला लावली का? नाही गुरुजी. का बरं? ते गायीचं असणारं दूध आहे, पवित्र आहे आणि संतांचा प्रसाद आहे, तो पायाखाली कसा घ्यायचा गुरुजी? लक्षपूर्वक ऐका. साधूचा असणारा प्रसाद हा पायाखाली घेता येत नाही. गायीचं असणारं दूध पवित्र आहे, ते पायाखाली कसं घ्यायचं? तू न चुरानुगम श्री निकेतनम. दशमस्कंदामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने अनवानी गायी चारल्या होत्या. ते भगवान परमात्मा गायींवर किती प्रेम करत होते, खूप खूप प्रेम करत होते. गायीवर श्रीकृष्ण परमात्म्याची खूप श्रद्धा होती, खूप श्रद्धा होती. दही दूध खाऊन तर मी लहानचा मोठा झालो. किती प्रेम होतं श्रीकृष्ण परमात्म्याचा. एक प्रसंग आठवतो, श्रीमद भागवतातील डोंगरेजी महाराज एक भाव सांगायचे. ज्या वेळेला श्रीकृष्ण परमात्मा 7 वर्षाचे झाले आणि 7 वर्षाचे श्रीकृष्ण परमात्मा झाल्यानंतर त्या असणाऱ्या यशोदा मैयाने भगवान परमात्म्याला गोपाल बनवलं आणि त्या दिवशी भगवान परमात्म्याचा शृंगार केला. गोप अष्टमीचा दिवस.
आणि शृंगार केल्यानंतर भगवंताच्या समोर एक असणारी सुंदर असणारी ज्योती म्हणजे पादुका ठेवली घालण्यासाठी. आणि श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं, अरे कृष्णा, पायामध्ये पादुका घाल. आता गायी चारण्यासाठी तुला खूप लांब जावं लागणार आहे. माझ्या गोविंद परमात्म्याने यशोदाला विचारलं, मैया, मी गायांचा असणारा कोण आहे? नोकर आहे. गोमातेचा मी सेवक आहे. सेवकाच्या पायामध्ये जर तू पादुका देत असेल तर मालकाच्याही पायामध्ये पादुका पाहिजे ना हो. आणि मग यशोदा हसायला लागली आणि यशोदेच्या मुखातून शब्द निघाला, अरे कृष्णा, तुला काही कळतं की नाही? गाय पशु आहे, तू कोण आहे? मनुष्य आहे. असं म्हटल्या माझ्या गोविंद परमात्म्याने 16 प्रकारचा शृंगार केलेला होता, अंगावरचा तोडून टाकला, मोर पिसारा बाजूला फेकला आणि भगवान परमात्मा मातीमध्ये लोळायला लागली. आजपर्यंत श्रीकृष्ण कधीच एवढे रडले नव्हते, एवढे भगवान परमात्मा रडले. का रडले? गायीला पशु म्हटल्यानंतर देवाला सहन झालं नाही. लक्षपूर्वक ऐका. आणि यशोदा मैयाने माफी मागितली कृष्णाची, अरे मी कान पकडते, परत गायीला कधी पशु म्हणणार नाही. तुलसी नहीं पौधा, पीपल नहीं वृक्ष, गाय नहीं पशु, ये तीनों हे भगवान. गाय साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. आणि म्हणून अरे कृष्णा, मला माफ कर. लक्षपूर्वक ऐका. एवढं प्रेम श्रीकृष्ण परमात्म्याचं गायीवर होतं हो. हो हो हो. आणि ते श्रीकृष्ण परमात्मा दुर्वासांना म्हणतात, महाराज, गो क्षीर मी पायाखाली कधी कसं घ्यायचं हो? मी पायाखाली घेऊ शकत नाही. आणि मग दुर्वास ऋषींना राग आला आणि त्या दुर्वासांनी श्रीकृष्ण परमात्म्याला शाप दिला, जा, माझ्या आज्ञेचं पालन केलं नाही, जा, मी तुला शाप देत आहे. तुमचं असणारं संपूर्ण असणारं शरीर आहे ना, ते वज्रदेही बनलेलं आहे. पूर्ण शरीर वज्रदेही बनलं कृष्णा. पण एक गोष्ट ध्यानामध्ये ठेव, तळपाय मात्र वज्रदेही नाही. आणि म्हणून प्रभास क्षेत्रामध्ये ज्या वेळेला जाशील ना, आणि एक व्याध येईन आणि तो व्याध तुझ्या असणाऱ्या तळपायालाच बाण मारील आणि तुला सोधाम गमन करावं लागेल. मी तुला शाप देत आहे. एवढा अधिकार त्या दुर्वासांचा होता. विचार करा. ते साक्षात सांब सदाशिव भगवान शंकरांचे असणारे अवतार. कृष्ण गोविंद गोविंद मनाला लागला छंद. 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 लागला छंद मनाला लागला छंद. लागला छंद मनाला लागला छंद. कृष्ण गोविंद गोविंद मनाला लागला छंद. कृष्ण गोविंद गोविंद मनाला लागला छंद. जय हो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानेही ज्यांचा शाप शिरोधार्य केला असे असणारे दुर्वास मुनींचं चरित्राचं वर्णन केलं. भगवान परमात्मा सांब सदाशिव कृपा करणारे पण आहे. आणि असे असणारे भगवान शंकराचे अनेक अवतार झाले. पण अभयदान करण्यामध्ये पहिला जर नंबर कोणाचा असेल तर भगवान शंकरांचा आहे. अभयदान करण्यामध्ये
आणि म्हणून तर संत महापुरुषांनीही पण वर्णन केलेलं आहे. एका जनार्दनी शिव निवारी कडी कालाचा फेव. भगवान सांब सदा शिवामध्ये ती शक्ती आहे. कळीकालाची असणारी भीती दूर करणारी आहे. अनेकांचे संकट भगवान शंकरांनी दूर केले हो. फक्त तुम्ही माझ्या महादेवाजवळ जा, महादेवाची पूजा करा. म्हणून खूप मोठा पर्वकाल आहे महाशिवरात्रीचा. आणि या महाशिवरात्रीच्या पर्वकालामध्ये जर तुम्ही भगवान सांब सदाशिवांची जर ती पूजा केली तर वर्षभर पूजा केल्याचं जे पुण्य प्राप्त होतं ना ते महाशिवरात्रीला एकाच दिवसामध्ये फल प्राप्त होईल. आणि म्हणून असं महान असणारं व्रत आहे. महिन्याला दर चतुर्दशीला शिवरात्र राहते, पण त्या सर्व असणाऱ्या चतुर्दशीच्या शिवरात्रीचं जे पुण्य आहे ना त्याचं जे फल आहे ते केवळ वर्षातून एक येणाऱ्या महाशिवरात्रीचं व्रत केल्यानंतर ते प्राप्त होतं. वर्षातून अनेक सोमवार येतात, अनेक सोमवार येतात, पण त्या सोमवाराचं व्रत केल्याचं जे फल प्राप्त होतं ना ते फक्त एक शिवरात्र व्रत केल्याने प्राप्त होतं. पण असं करू नका मग सोमवारचं व्रत करायचंच नाही. सोमवारचं व्रत केलंच पाहिजे. आजचा योग एवढा भारी आहे महाराज. आज सोमवार पण आहे आणि एकादशी पण आहे. हरी आणि हरात्मक दोघांचं मिलन आहे. हरी आणि हराचं दोन्ही देव एकच आहे. आणि आज आपण ते प्रत्यक्षात अनुभवतो. सोमवारचा पवित्र दिवस. शिवमहापुराणामध्ये सोमवाराबद्दल खूप काही सांगितलेलं आहे, खूप कथा आलेल्या आहे. सोमवारचं असणारा व्रत करणाऱ्या अनेक कथा आलेल्या आहे. एका राजाच्या असणाऱ्या सुकन्येनं सोमवाराचं असणारा व्रत सुरू केलं. एका ब्राह्मण पत्नीनं तिला सांगितलं होतं. का? कारण एका ऋषीनं तिचं भविष्य पाहिलं आणि तिला सांगितलं, अरे तुझ्या जीवनामध्ये विवाह झाल्या झाल्या वैधव्य येणार आहे. आणि मग ती एका ऋषीपत्नीला शरण गेली आणि त्या ऋषीपत्नीनं सांगितलं, काळजी करू नको. जीवनामध्ये कितीही जरी मोठं संकट असलं, लक्षपूर्वक ऐका, जर सोमवारचं व्रत तुम्ही करत असाल ना तर तुमच्या जीवनामध्ये अकाली येणारं संकट कधीच येऊ शकत नाही. प्रारब्धाच्या भोगावर सुद्धा मात करण्याची ताकद या असणाऱ्या सोमवाराच्या व्रतामध्ये आहे. तुम्हाला तुमचा भोग भोगावाच लागेल. पण तो जिथे आपण या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन मरणार असतो तिथे ठेसच लागेल, जास्त काही होणार नाही. प्रारब्ध त्या ठिकाणी कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सोमवारच्या व्रतामध्ये खूप मोठी शक्ती आहे. तिला ज्या वेळेला त्या असणाऱ्या ब्राह्मण पत्नीनं सांगितलं तू सोमवारचं व्रत कर, आणि तिनं सोमवारचं व्रत सुरू केलं. आणि तिचा पती अचानक जहाजासहित समुद्रामध्ये बुडाला. आणि समुद्रामध्ये बुडाल्यानंतर ती सोमवारचं व्रत करत होती. तिनं आपलं धैर्य सोडलं नाही. ते आपल्या व्रतामध्येच मग्न राहिली. आणि व्रतामध्ये मग्न राहिल्यानंतर त्याचा चमत्कार असा झाला की तो खाली नाग लोकामध्ये गेला. आणि नाग लोकामध्ये वासुकी नावाच्या असणाऱ्या त्या नागाचा राजा होता. त्या वासुकी नावाच्या राजाने पाहिलं कोणीतरी नवतरुण दिसतो. त्याला विचारलं तू कोण आहे, कुठून आला? आणि मग त्यांनी सर्व हकीकत सांगितली. आणि मग त्या असणाऱ्या वासुकी नावाच्या सर्पाने पाहिलं याची असणारी पत्नी सोमवारचं व्रत करते. अरे. आणि मग त्यांना दया आली. आणि दया आल्यानंतर त्यांनी सांगितलं, अरे मी स्वतःच भगवान शंकराचा भक्त आहे. लक्षपूर्वक ऐका. आणि म्हणून वर्णन आलेलं आहे, वासुकी नावाचा असणारा एक सर्प आणि तक्षक नावाचा असणारा दुसरा सर्प हे भगवान शंकराच्या दोन कानामध्ये दोन आहे. वासुकी एका कानामध्ये आहे आणि तक्षक नावाचा असणारा सर्प एका कानामध्ये आहे. आणि गळ्यामध्ये भगवान शेष आहे. शेषाला गळ्यामध्ये का घेतलं? त्याचं कारण असं आहे, भगवान शंकरासारखा नामप्रेमी जगाच्या पाठीवर कोणी सापडणार नाही. रात्रंदिवस रामनामाचे जप करणारे आहे ते. आणि नामाचे एवढे प्रेमी आहे भगवान शंकर, ज्या वेळेला त्यांनी विष्णू लोकामध्ये गेल्यानंतर पाहिलं शेष भगवंत आहे ना आपल्या 1000 मुखाच्या द्वारे रात्रंदिवस त्या असणाऱ्या परमात्म्याचे हजारो नित्य नवीन नावं घेतो. नामस्मरण कसं करावं हे शेष भगवंताच्या जीवनातून आपल्याला घेता येतं. इतकं नाम घेतात देवाचं, इतकं नाम घेतात, नाम घेता घेता त्यांच्या जिभेमध्ये लाळ येते.
अहो ती लाळही आवरत नाही. कोणी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही भगवान विष्णूच्या मागे उभे राहतात, विष्णूच्या मागे तुम्ही असतात आणि तुमच्या जिभेतून लाळ पडत असते, तुम्हाला काय वाटत नाही का? ती लाळ आवरत जा ना तुम्ही. आणि मग शेष भगवंताने दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. शेष भगवान म्हणतात, खरं सांगू का, अरे जिभेवर आलेली लाळ जर मी या ठिकाणी जर थांबवायला गेलो ना तर देवाचं एक नाव चुकतं म्हणे. कसं करायचं? देवाचं नाम चुकून द्यायचं नाही, लाळ पडली तरी चालेल. लक्षपूर्वक ऐका, इतके नामप्रेमी आहे की म्हणतात की त्यांच्या जिभेतली तोंडातली लाळ खाली पडली ना तर त्या लाळीचा सुद्धा अमृताचा कुंभ तयार झाला. आणि त्या अमृताच्या कुंभामध्ये देवर्षी नारद आणि सनकादिकांसारखे स्नान करतात. किती नामशेष भगवान आपल्या जीवनामध्ये घेत असतील. आणि म्हणून भगवान शंकराने त्या शेषाला आपल्या गळ्यामध्ये जागा दिली. अहो, आणि मग त्या वासुकी नावाच्या सर्पाने सांगितलं, काळजी करू नको. त्या वासुकी नावाच्या सर्पाने त्या असणाऱ्या राजकुमाराला परत समुद्राच्या बाहेर आणलं आणि त्याची असणारी जी पत्नी होती ना, विलाप करत होती, माझा पती मला कुठे सोडून गेला. पण त्या ब्राह्मणीनं तिला सांगितलं, सोमवारचं व्रत तू करते ना, त्या सोमवारच्या व्रतामध्ये त्या ठिकाणी श्रद्धा ठेव, निश्चित तुझा पती तुला प्राप्त होईल. लक्षपूर्वक ऐका. आणि म्हणून अनेक पुराणामध्ये विविध प्रकारच्या कथा आहे, पण सोमवारच्या व्रताबद्दल सांगत असताना सांगितलेलं आहे, एखाद्याच्या अंतकरणामध्ये एखादी इच्छा असेल. आणि म्हणून आमचा मातावर्ग बऱ्याचशा असणाऱ्या 16 सोमवारचं व्रत करतात. बरोबर आहे की नाही? 16 सोमवारचं व्रत करतात आणि परत सोमवार सोडून देतात. मग काय उपयोग आहे? भक्ती तैलधारा व्रत असली पाहिजे. तैलधारा व्रत, अखंड भक्ती असली पाहिजे. अरे जीवनामध्ये कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही. सोमवारच्या व्रताचं खूप महती गायलेली आहे, खूप महती. मनोकामना पूर्ण करणार असणारं व्रत म्हणजे 16 सोमवाराचं तर व्रत आपण करतोच, पण हे सोमवारचं जे व्रत आहे ना ते मनोकामना तर पूर्ण करतच, पण आपल्या जीवनामध्ये अभय निर्माण करतं. आओ महिमा गाए भोलेनाथ की, भक्ति में खो जाए भोलेनाथ की. आओ महिमा गाए भोलेनाथ की, भक्ति में खो जाए भोलेनाथ की. भोलेनाथ की जय, शंभुनाथ की जय, दीनानाथ की जय, बद्रीनाथ की जय. आओ महिमा गाए भोलेनाथ की, भक्ति में खो जाए भोलेनाथ की. आओ महिमा गाए भोलेनाथ की, भक्ति में खो जाए भोलेनाथ की. माथे पे चंद्रमा अंग विभूति, गले वैजयंती माला. नाग जटा में अंग विभूति, माथे पे चंद्रमा साजा. मेरे भोले का रूप निराला, मेरे भोले का रूप निराला, बाँट रहा है उजाला. हो तीन लोक में बाँट रहा है दिन रात उजाला. आओ महिमा गाए भोलेनाथ की, भक्ति में खो जाए भोलेनाथ की. आओ महिमा गाए भोलेनाथ की, भक्ति में खो जाए.
जय हो पीत भंग जग जग प्याले शंकर भोला नाचे पीत भंग जग जग प्याले शंकर भोला नाचे नाच नचाए सारे जग को नाच नचाए सारे जग को शिव का रूप निराला हो दिन रात बांट राए दिन रात बुझाला आओ महिमा गाए भोलेनाथ की जय हो को जाए भोलेनाथ की आओ महिमा गाए भोलेनाथ की भक्ति में को जाए भोलेनाथ की हो आओ महिमा गाए भोलेनाथ की भक्ति में को जाए बोलिए उमापति महादेव की जय केळेश्वर भगवान की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. वा सुंदर अशा प्रकारचं मनाला वेदनारं भजन आमच्या दत्तात्रय महाराजांनी गायलं. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवायची आहे. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय श्री विष्णूजी महाराज असतील, नवनाथजी महाराज असतील. कारण आत्ताचं युग आहे असं सज्जनो की संगीताशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये या ठिकाणी रंग निर्माण होत नाही. आणि म्हणून असे रंग देवता आमचे असणारे सर्व या ठिकाणी मित्र सुंदर अशा प्रकारचं संगीत देत आहे आणि आपलं मन या ठिकाणी वेधत आहे. आणि म्हणून एकदा परत सर्वांसाठी टाळी वाजवायची आहे. आता मला तुम्हाला विचारायचं याच्यामध्ये किती लोक सोमवारचं व्रत करतात? हात वर करा बरं. खूप कमी लोक आहे. अरे आपण केळेश्वर भगवंताच्या सानिध्यात राहून जर सोमवारचं व्रत करत नाही, एक टाइम उपास असतो तरी आपण सोमवारचं व्रत करत नाही. किती आश्चर्य आहे. सोमवारचं व्रत केलंच पाहिजे नियमाने. आता कोण कोण करणारे बोट वर करा बरं. तरी तयारी नाही त्यांची. कठीण आहे. एकादशीचं व्रत कोण कोण करतंय? हो. अरे 15 दिवसातून एक एकादशी येते. अरे मोठमोठे असणारे वैज्ञानिक म्हणतात की 15 दिवसातून शरीराला एक दिवस का होईना आराम पाहिजे ना, एक भुक्त पाहिजेच. आणि हे सर्व रोग आपल्याला जे जडतात ना ते खाल्ल्याने जोडत असतात. शरीराला विश्रांतीही दिली पाहिजे. विश्रांती दिली तर शरीर चांगलं होतं. आणि म्हणून उपवास खूप महत्त्वाचा आहे. उपवास तर जीवनामध्ये केलेच पाहिजे, पण उपासना खूप महत्त्वाची आहे. उपासना पण केली पाहिजे. एकादशी व्रताची निष्ठा सत्पुरुषांनी सांगितलेलं आहे. वैष्णवाची 3 प्रकारची निष्ठा असती. पहिली तुलसी श्री सखे शुभे पुण्य पापहरिणी पुण्य दे नमस्ते नारदनुते नारायण मनप्रिय. ही पहिली असणारी निष्ठा तुलसीची आहे. तुळशी गळ्यामध्ये पाहिजे. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असली पाहिजे. दुसरी निष्ठा आहे एकादशी व्रताची. एकादशी व्रत जीवनामध्ये केलंच पाहिजे. आणि तिसरी निष्ठा आहे नामाची. या 3 निष्ठा जीवनामध्ये पाहिजे. संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या द्वारावर एक ब्राह्मण बुवा 85 वर्षाचे असणारे ब्राह्मण बुवा काठी टेकत गेले आणि नामदेवजी महाराजांनी त्यांचं स्वागत केलं. विचारलं, ब्राह्मण बुवा काय देऊ तुम्हाला? मला भूक लागली नामदेवा, मला भोजन पाहिजे. नामदेवजी महाराजांनी सांगितलं, महाराज आज एकादशी आहे, आमच्या घरामध्ये चूल पेटत नाही. लक्षपूर्वक ऐका. नामदेवजी महाराज म्हणतात की एकादशीच्या दिवशी घरामध्ये चूल पेटवली आणि अन्न जर शिजवलं ना ते अन्न राहत नाही.
जगातले जेवढे पाप आहे ना ते पाप सर्व एकादशीच्या दिवशी त्या अन्नामध्ये वास करतात आणि म्हणून एकादशीला अन्न खात नाही, पाप खातो आपण लोकांचं. आणि म्हणून एकादशीचं व्रत केलं पाहिजे. नामदेवजी महाराजांनी ब्राह्मण बुवाला सांगितलं, ब्राह्मण बुवा फळं भेटतील, फलार भेटेल, पण अन्न आमच्या घरामध्ये शिजत नाही, अन्न भेटणार नाही. ब्राह्मण बुवा म्हणायला लागले, अरे नामदेवा तुला काही कळतं की नाही? अरे मी वयोवृद्ध झालेलो आहे, वयोवृद्ध असल्यामुळे मला कुठे उपास धरायला लावतो? नामदेवजी महाराजांनी सांगितलं जमणार नाही. आजूबाजूचे लोक नामदेवाला नावं ठेवायला लागले. नामदेव महाराजांना म्हणाले, अरे म्हातारा माणूस आहे, दे ना नामदेवा त्याला भाकर. अजिबात जमणार नाही. आणि त्या असणाऱ्या म्हाताऱ्याने, त्या वृद्ध असणाऱ्या ब्राह्मणाने नामदेवाच्या द्वारावर प्राण सोडले. आणि मग समाज नामदेवजी महाराजांना म्हणायला लागला, अरे ब्रह्महत्येचं पातक लागलं तुला, ब्राह्मणाने तुझ्या घरामध्ये येऊन प्राण सोडले, खूप मोठा पातक केलं तू, अतिथी देव भव म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. आणि मग नामदेवजी महाराजांनी विचार केला, अरे ब्रह्महत्येचं पातक लागलं ना, त्याचं प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे, पण एकादशीचं व्रत मात्र सोडणार नाही. नामदेवजी महाराजांनी त्या ब्राह्मणाचं असणारं शरीर प्रेत आपल्या खांद्यावर टाकलं आणि चंद्रभागेच्या तटावर गेले. आणि चंद्रभागेच्या तटावर गेल्यानंतर नामदेवजी महाराजांनी शरण रचलं आणि त्या शरणावर स्वतः नामदेव महाराज बसले आणि त्या ब्राह्मणाचं असणारं देह आपल्या मांडीवर घेतला आणि खाली अग्निदाग लावणार तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा त्या प्रेतातून प्रगट झाले आणि नामदेवजी महाराजांना बाजूला गेलं. वा नामदेवजी, याला म्हणतात एकादशी व्रतामध्ये असणारी निष्ठा. आणि म्हणून व्रत हे जीवनामध्ये केलंच पाहिजे. व्रताला खूप महत्त्व आहे. आणि म्हणून आजचा दिवस एवढा पवित्र आहे. सोमवार पण आला आणि एकादशीचं व्रतही आलं. दोन्ही असणारे व्रत एकत्र आले. भगवान शंकर अभय देणारी देवता, अनेक भगवत भक्तांना त्यांनी आपल्या असणाऱ्या काशी नगरीमध्ये अभय देऊन मुक्त केलं. किंबहुना अभय देऊन त्यांना त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये भक्ती प्रदान केली. असंच एक सुंदर असणारं चरित्र. काशी नगरीमध्ये राहून आपलं जीवन कृतकृत्य केलं त्यांनी. अशी असणारी एक पवित्र असणारी गाथा पुराणातली ती आहे राजा हरिश्चंद्राची. महान प्रतापी असणारा राजा हरिश्चंद्र, त्रेतायुगातील असणारी कथा. त्रिभुवनावर त्या ठिकाणी साम्राज्य हरिश्चंद्राचं. कधी राजा हरिश्चंद्राच्या असणाऱ्या राज्यामध्ये अकाल पडला नाही. एखादा ग्रहस्थ रोगी होऊन कधी मेला नाही. राजा हरिश्चंद्राच्या असणाऱ्या प्रजेमध्ये कोणी दरिद्री सापडणार नाही. अशी हरिश्चंद्र राजाची असणारी नगरी अयोध्या. अयोध्या तिला म्हटलं जातं ज्या अयोध्येमध्ये कोणाचाही वध होत नाही, तिचं नाव अवध्या आहे. जिथे वधच झाला नाही कोणाचा, तिचं नाव अवध्या आहे, अयोध्या आहे. आणि त्या अयोध्या नगरीची असणारी राजा हरिश्चंद्रजी महाराज, सत्याचं प्रतिपालन करणारे, जीवनामध्ये सत्य असं उतरवलं होतं. म्हणतात की रोमामध्ये सत्य होतं. अशी सत्यवान असणारी हरिश्चंद्रजी महाराजांची कीर्ती संपूर्ण त्रिभुवनामध्ये पसरली. एक वेळेचा प्रसंग, हरिश्चंद्रजी महाराज वनामध्ये मृगया करण्यासाठी गेले. आणि मृगया करण्यासाठी गेल्यानंतर राजा हरिश्चंद्राच्या कानावर अबला असणाऱ्या नारीचा आवाज आला कानावर, मला वाचवा वाचवा वाचवा. अशा अनेक स्त्रियांचा आवाज राजा हरिश्चंद्राच्या कानावर पडला. मृगया करण्यासाठी गेलेला राजा हरिश्चंद्र त्यांनी पाहिलं, माझ्या राज्यामध्ये स्त्रियांवर अत्याचार कदापि होऊ शकत नाही. आजपर्यंत मी कधी माझ्या राज्यामध्ये अत्याचार होऊन दिला नाही. आणि या असणाऱ्या वनामध्ये कोण स्त्रिया रडत आहे? विचार केला हरिश्चंद्रांनी. आणि हरीण मारण्यासाठी आलेले हरिश्चंद्रजी महाराजांनी हरीण सोडलं. आणि कोण आहे तो दुष्टात्मा माझ्या राज्यामध्ये या ठिकाणी स्त्रियांना त्रास देत आहे? यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्त तत्र देवता.
जिस घर में नारी का आदर होता है उस घर में प्रभू का वास होता है. आमच्या भारत देशाची संस्कृती आहे. आणि राजा हरिश्चंद्राला वाटलं, अरे अरे, करून क्रंदन करून स्त्रिया रडत आहे आणि आमचा धर्म आम्हाला शिकवतो, परहित सम धर्म नाही भाई, पर पीडा सम नाही अदमाही. अरे दुसऱ्यावर उपकार केले पाहिजे, हा सर्वात श्रेष्ठ असणारा धर्म आहे. आणि रामायणातली दुसरी चौपाई आहे. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात की परहित बस जिनके मन माही, तीन कछु जग दुर्लभ नाही. जगाच्या पाठीवर ज्याच्या अंतकरणामध्ये दुसऱ्याच्या हिताची भावना आहे ना, जगामध्ये त्याला काहीच कमी पडणार नाही. लक्षपूर्वक ऐका. आणि म्हणून ब्रह्मलीन स्वामी राम सुखदासजी महाराजांचं वाक्य सांगेल, ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यावर उपकार करत असतात ना, त्याच वेळेला तुमच्यावर उपकार घडत असतो. भगवान परमात्मा आपल्यावर उपकार करतील. फक्त उपकार करत रहा. जीना तो उसी का है जो दूसरों के लिए जीता है, और मरना उसी का है जो अपने लिए जीता है. जगा, अरे दुसऱ्यासाठी जगा. हा देहच त्याच्यासाठी दिलेला आहे. जगाच्या पाठीवर परहितासारखा धर्म नाही. एक कथा मी रामकथेमध्ये नेहमी सांगत असतो. एका गावामध्ये एक महात्मा आले आणि त्या गावामध्ये त्यांनी चातुर्मास केला. आणि चातुर्मास केल्यानंतर ते महात्मा त्या गावावर प्रसन्न झाले. आणि त्या गावातील लोकांना त्यांनी सांगितलं, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुमच्या जीवनामध्ये जे जे काही पापकर्म केले असेल ना, ते पापकर्म तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला त्याचं प्रायश्चित्त सांगेल त्या पापातून मुक्त होण्यासाठी. असं म्हटल्यानंतर गावातील लोकांना आनंद झाला. प्रत्येकाने यायचं, महात्म्याला आपलं पाप सांगायचं. आणि महात्म्याने सांगायचं, जा काशीला, जा बद्रीनाथला, 4 धामाची यात्रा कर. ज्याचं जास्त पाप त्याला जास्त तीर्थ. पण एक असा होता, तो महात्म्याजवळ गेला. महात्माजी, एकांतामध्ये बोलायचं आहे, लोकांतात नाही, पापच तेवढे झालेले आहे. मग महात्म्याने सांगितलं, बरं एकांतामध्ये सांग, कानामध्ये सांग. त्याने सांगितलं, आत्तापर्यंत 70 खून केले. राम 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 राम. महात्म्याने तोंडाला हात लावला. 70 खून केले, याला काय प्रायश्चित्त सांगायचं. महात्मा चतुर होते. त्या महात्म्याने काय केलं, एक काळा झेंडा घेतला आणि त्या सद्ग्रहस्थाच्या हातामध्ये दिला. जा, पृथ्वीवर जेवढे तीर्थ आहे त्याचं भ्रमण करत राहा. ज्या दिवशी हा काळा झेंडा सफेद होईल ना, समजायचं तू त्या प्रायश्चित्तातून मुक्त झाला, त्या पापातून तू मुक्त होशील. काळा झेंडा खांद्यावर टाकला आणि तो सद्ग्रहस्थ निघाला. हो, अनेक वर्ष ओलांडून गेले. 4 धाम यात्रा केली, नर्मदा परिक्रमा केली, गंगेची परिक्रमा केली, तरी काळा झेंडा सफेद व्हायला तयार नाही. ज्या तीर्थामध्ये जायचा तिथे तो झेंडा पाण्यामध्ये उडवायचा. लक्षपूर्वक आहे का. त्याला वाटायचं पाण्यात बुडावला की सफेद तरी होईल. अहो काळा होता. 12 वर्ष निघून गेले, दररोज पाण्यामध्ये घालायचं, त्याचा काळा रंग सुद्धा निघाला नाही, सफेद व्हायला तयारच नाही. आणि एक दिवस रात्रीच्या वेळेला जंगलातून चाललेला होता. आणि जंगलातून जात असताना अचानक त्याच्या कानावर एका अबला असणाऱ्या स्त्रीचा आवाज कानावर पडला, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. तिचा असणारा भाऊही रडत होता. आणि मग त्याने पाहिलं, कोणीतरी करुण क्रंदन करून रडत आहे, अबला असणारी नारी आहे. आणि म्हणून पाहिलं, जवळून पाहिलं, 10 असणारे चोर त्या असणाऱ्या स्त्रीवर अत्याचार करायला पाहत होते. तिच्या भावाला त्या ठिकाणी मारत होते. यांनी पाहिलं. याच्या मनामध्ये थोडीशी दया निर्माण झाली. पण नंतर परत मनामध्ये विचार आला, नाही, पहिले 70 मारले, त्याच प्रायश्चित्तातून मुक्त झालो नाही, 10 मारले तर अजून पाप होईल. तसाच पुढे निघाला. पण पुढे निघाल्यानंतर ज्या वेळेला त्या स्त्रीचा, त्या असणाऱ्या मुलीचा आवाज कानावर पडला आणि ती करून क्रंदन करून रडायला लागली. आणि मग त्याच्या अंतकरणामध्ये दयेचा पाझर फुटला, परहिताचा असणारा त्या ठिकाणी पाझर फुटला. आणि त्याने विचार केला, नाही, आत्तापर्यंत 70 खून केले होते, ते स्वतःच्या स्वार्थासाठी केले होते, आता 10 मारलंच पाहिजे. आणि मग हातामध्ये स्पर्शा घेतला आणि कुऱ्हाड हातामध्ये घेऊन 10च्या 10 मारून टाकले. रक्त भंबाळ झाला. 10च्या 10 मारले आणि
त्या मुलीलाही सोडवलं, तिच्या भावालाही सोडवलं आणि तसाच निघाला. रात्रीच्या वेळेला पहाट झाली आणि सूर्य उदयाला आलेला होता आणि सूर्य उदयाला आल्यानंतर आंघोळही केलेली नव्हती आणि सहज त्याची खांद्यावरच्या झेंड्यावर नजर गेली. अरे काळा झेंडा सफेद झालेला होता. आश्चर्य वाटलं त्याला. अरे अरे अरे, ना बद्रीनाथला ना केदारनाथला अरे कुठेच झाला नाही. आश्चर्य वाटलं आणि तसाच आपल्या गावी आला महात्म्याजवळ. महात्म्याला आश्चर्य वाटलं. अहो महात्म्याने विचार केला, याला विचारायला पाहिजे कुठे झाला, म्हणजे मला तरी जाता येईल त्या तीर्थाला प्रायश्चित्त घ्यायला. अरे कोणत्या तीर्थामध्ये झाला? बद्रीनाथला का केदारनाथला का द्वारकेला? कुठे झाला? महात्म्याने अनेक तीर्थाचे नावं घेतले आणि मग तो असणारा सदग्रहस्थ सांगतो, न गया में हुआ, न द्वारका में हुआ, न केदारनाथ में हुआ, महात्मा जी जैसे 70 वैसे 80 काला भी सफेद हो गया. आणि मग महात्म्याने त्याला सांगितलं, अरे 70 खून आतापर्यंत केले होते ते स्वतःच्या स्वार्थासाठी केले होते. अरे इथे 10 खून केले ते धर्मासाठी केले होते, धर्मासाठी. आहा, परहित समधर्म नाही भाई, पर पीडा सम नाही अदमाही. जगाच्या पाठीवर परहितासारखा धर्म नाही. आणि राजा हरिश्चंद्राने विचार केला, नाही नाही, मला या ठिकाणी या स्त्रियांना वाचवलंच पाहिजे. धनुष्य बाण घेतला राजा हरिश्चंद्राने आणि त्या दिशेला गेला. आणि लक्षपूर्वक ऐका, त्या स्त्रिया नव्हत्या कोणी, त्या सिद्ध्या होत्या. सिद्ध्या विश्वामित्रजी महाराज तपश्चर्यासाठी बसलेले होते आणि त्या सिद्ध्या त्यांना या ठिकाणी आपल्याकडे मोहित करायच्या होत्या. सिद्धी मिळवण्यासाठी विश्वामित्रजी महाराज तपश्चर्या करत होते आणि त्या सिद्ध्यांना वाटायचं की यांच्या बंधनामध्ये कसं पडायचं आणि म्हणून त्या करुण क्रंदन करून रडत होत्या. राजा हरिश्चंद्राने ज्या वेळेला आवाज दिला, कोण आहे तो दुष्टात्मा? माझ्या राज्यामध्ये स्त्रियांवर अत्याचार अजिबात नाही. हातामध्ये धनुष्य घेतला आणि धनुष्य घेऊन ज्या वेळेला हरिश्चंद्राने पुकारलं त्यावेळेला त्या सिद्ध्या पळून गेल्या. आणि सिद्ध्या पळून गेल्यानंतर त्या विश्वामित्रजी महाराजांची तळपायाची आग मस्तकाला गेली. आहा, कोण आहे? मूर्ख राजन, अरे लाज वाटायला पाहिजे तुला. मी अनेक वर्षाची तपश्चर्या त्या ठिकाणी करत होतो, आज ती तपश्चर्या भंग करून टाकली तू राजा. मला सिद्धी प्राप्त करायची होती. लक्षपूर्वक ऐका. आणि मग विश्वामित्रजी महाराजांना पाहिल्यानंतर राजा हरिश्चंद्राचा थरथर काप झाला आणि राजा हरिश्चंद्राने धनुष्य खाली टाकलं, दंडवत घातला श्री संतांची या माथा चरणावरी. महाराज चुकलं माझं, मला माफ करा, हो चुकलं, माफ करा. विश्वामित्रजी महाराजांनी सांगितलं, राजन अरे एवढ्या वर्षाची तपश्चर्या तू माझी भंग करून टाकली, मी तुला माफ करू? कदापि शक्य नाही. सांग, दान कोणाला केलं जातं, कोणत्या परिस्थितीमध्ये केलं जातं? प्रश्न विचारला विश्वामित्रजी महाराजांनी. आणि मग राजाने सांगितलं, हो महाराज, एखादा दरिद्री असणारा ब्राह्मण असेल, त्याला खूप धनाची अपेक्षा असेल, अशाला दान केलं पाहिजे. आणि मग विश्वामित्रजी महाराजांनी सांगितलं, मी संपत्तीसाठीच तपश्चर्या करत होतो राजन, मला ही ऐश्वर्य पाहिजे. महाराज काय देऊ तुम्हाला, सांगा ना, काय पाहिजे तुम्हाला? जे पाहिजे ते मी देऊन टाकेन, माझं सर्वस्व तुम्हाला द्यायला तयार आहे. महात्मा फक्त मागा. आणि मग विश्वामित्रजी महाराज म्हणतात, राजन खरंच का? हो. अरे तुझं असणारं साम्राज्य आहे ना, त्रिभुवनाचं असणारं साम्राज्य, जा मला देऊन टाक. लक्षपूर्वक ऐका, काय राजा हरिश्चंद्र असेल हो, त्रिभुवनाची संपत्ती एका क्षणामध्ये दान करून टाकली विश्वामित्राला. पण त्यांच्या चेहऱ्यावर किंचित मात्र सुद्धा परिणाम झाला नव्हता. आणि म्हणून तर इथे स्पष्ट सांगितलेलं आहे, अरे एखादा असणारा दान मागणारा सद्ग्रहस्थ जर एखाद्याच्या जवळ गेला ना आणि त्या माणसाने जर त्याला पाहिलं ना, त्याचा चेहरा बदलून जातो. आता हा माझ्याजवळ पैसे मागणारे, याला काय द्यावं? म्हणून मला ब्रह्मलीन स्वामी रामसुखदासजी महाराजांचं वाक्य आठवतं, अरे एखाद्याला दान मागणं म्हणजे त्याचं हृदयाला त्या ठिकाणी ठेस पोचवल्यासारखं आहे. असेही समाजामध्ये लोक आहे. सर्वच लोक उदार असतात असं नाही. दान करण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. याच्याही पुढे एका महात्म्याचा भाव सांगेल. अरे दान करण्यासाठी पुण्य तर असावं लागतं,
पण भगवान परमात्मा कोणाचंही घेत नाही. अरे ज्याच्यावर कृपा करायची असते ना त्याचंच धन देव घेत असतो. आपण म्हणतो याने दिलंच नाही. अरे दिलं नाही, देव त्याचं घेत नाही बाबा, कळत नाही आपल्याला. आणि मग राजा हरिश्चंद्राने असणारी आपलं त्रैलोक्याचं राज्य देऊन टाकलं. आणि पहाटेच्या वेळेला तो स्वप्नातून उठला. हा प्रसंग झाला स्वप्नामध्ये. आणि मग सकाळ झाल्यानंतर स्वप्न पाहिलेलं होतं आणि सकाळीच विश्वामित्राजी महाराजांचं आगमन झालं. आणि आगमन झाल्या राजन, अरे काय आहे, तयारी केली का? राजाने सांगितलं, हो केली ना तयारी. चल आता माझ्या राज्यातून तुला आता या ठिकाणी परास्त व्हावा लागेल. जा, तुला फक्त या ठिकाणी तुझ्या अंगावरचा असणारा वेश आहे ना त्याच्यावर असणारी संपत्ती काय दागिने असते तेही टाकावी लागतील. आणि वल्कल वस्त्र परिधान करून तुला, तुझ्या पत्नीला आणि तुझ्या मुलाला या राजवाड्याच्या बाहेर जावं लागेल. राजाने सांगितलं, हो चालेल गुरुदेव, तुमच्या आज्ञेचं पालन करायला तयार आहे. काय विश्वामित्रजी महाराजांचा अधिकार असेल आणि काय हरिश्चंद्र राजा असेल. हो. आणि मग विश्वामित्रजी महाराजांनी ज्या वेळेला सांगितलं त्याच वेळेला राजा हरिश्चंद्राने अंगावरचे वस्त्र काढले, वल्कल वस्त्र परिधान केले. त्यांची असणारी पत्नी सेव्या, जिला आपण तारा राणी म्हणतो, तिचं नाव पुराणामध्ये सेव्या म्हणून आलेलं आहे. आणि मग ती असणारी तारा आपल्या पतिदेवाला म्हणते, अहो काय झालं, वल्कल वस्त्र परिधान केले. अरे रात्री स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्येच मी हे राज्य विश्वामित्रजी महाराजांना दान केलं. आपल्याला हे राज्य सोडून निष्कासित व्हायचं आहे, राज्याच्या बाहेर जायचं आहे. आणि मग त्यावेळेला तारा म्हणते, असंही का, चालेल. वल्कल वस्त्र परिधान केलं आणि बाळ रोहितही मागे लागला. अवघा 5 वर्षाचा बालक होता राजा हरिश्चंद्राचा. बाबा मला पण तुमच्या बरोबर यायचं आहे बाबा. आणि मग रोहित बाळाला बरोबर घेतलं. आणि ज्या वेळेला राजा हरिश्चंद्र त्या नगरीतून बाहेर निघाला तर प्रजा करुण क्रंदन करून रडायला लागली. महाराज, अहो महाराज, हत्ती छत्र घोडे तुमच्या मागे पुढे फिरत असतात. मोठमोठे असणारे राजे, इंद्रासारखे असणारे देव तुमच्या मागे पुढे फिरत असतात महाराज. अहो, आणि आज या प्रजेला त्यागून तुम्ही जात आहात महाराज. अहो, आम्ही तुमच्या सावलीप्रमाणे आहे महाराज, आमचा त्याग करू नका. हो. प्रजा रडायला लागली. राजा हरिश्चंद्राने समजावलं, आजपासून या नगरीचा राजा मी नाही, विश्वामित्रजी महाराज आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर सर्व असणाऱ्या प्रजेनं विलाप केला. प्रजा करुण क्रंदन करून रडायला लागली. आणि तेवढ्यामध्ये विश्वामित्राचं आगमन झालं. राजन, अरे तुला सांगितलं ना, माझी नगरी खाली कर, लक्षपूर्वक ऐक. या भूतलावर, या पृथ्वीवर तुला कुठेच राहता येणार नाही. आणि मग हरिश्चंद्रजी महाराजांनी सांगितलं, महाराज या पृथ्वीवर मला कुठेच राहता येणार नाही का? नाही. आणि मग हरिश्चंद्रजी महाराज निघाले आपल्या पत्नीला घेऊन. भगवान परमात्म्याचं स्मरण करत हरिश्चंद्रजी महाराज या प्रजेचा, आपल्या राज्याचा त्याग करून निघालेले आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव,
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासु। तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आया हूँ, तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आया हूँ। मेरे भोले ओ बम बोले मैं काशी नगरी आया हूँ, तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आया हूँ। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम। ओम नमः शिवाय, 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 ओम। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। हरिश्चंद्र राजा नगरीच्या बाहेर निघाला आणि मग विश्वामित्रजी महाराज आले। राजन, अरे राजन, विसरला का? 1,00,000 असणाऱ्या मोहरा तुला अश्वमेध यज्ञासाठी मला द्याव्या लागणार आहे, आणि म्हणून मला त्या मोहरा दे आणि मगच राज्यातून बाहेर निघ। आणि मग विश्वामित्रजी महाराजांना हात जोडून हरिश्चंद्रजी महाराज म्हणत आहे, महाराज अहो, संपूर्ण असणारं राज्य मी तुम्हाला दान केलं, अंगावरचे असणारे दागिनेही तुम्हाला देऊन टाकले, माझ्या पत्नीच्याही अंगावर काही नाही, माझ्या असणाऱ्या रोहिदास बालाच्याही अंगावर एक असणारा दागिना सुद्धा शिल्लक ठेवला नाही। महाराज, मला थोडा वेळ द्या। राजन ऐक, जो राजा या ठिकाणी ब्राह्मणाची असणारी दक्षिणा देत नाही ना, तो कृपण आहे, तो पापी आहे, आणि अशा राजाला मी या ठिकाणी शाप देऊन भस्म करील। राजा हरिश्चंद्रांनी विश्वामित्रजी महाराजांना समजावलं, महाराज मी तुमचं असणाऱ्या या ठिकाणी मोहरा देईल, काळजी करू नका, मला वेळ द्या। आणि मग 1 महिन्याचा वेळ दिला आणि ते असणारे हरिश्चंद्रजी महाराज काशी नगरीमध्ये आले। लक्षपूर्वक ऐका, काशीमध्ये का आले? कारण
सप्तद्वीप पृथ्वीवर त्या ठिकाणी हरिश्चंद्राचं राज्य होतं आणि विश्वामित्राने सांगितलं होतं माझ्या नगरीमध्ये कुठेच राहता येणार नाही. पण काशी अशी एक नगरी आहे जगाच्या पाठीवर, ती या पृथ्वीवरची नाही, ती भगवान शंकराच्या सुळावरची आहे. आणि म्हणून राजा हरिश्चंद्र काशीला गेला. 3 दिवसापासून पाणी पिलेलं नव्हतं. जी तारा राणी कधी आपल्या जीवनामध्ये राज्यातून कधी बाहेर आली नव्हती, तप्त असणाऱ्या उन्हामध्ये त्या तारेला रोहिदास बाळाला चालावं लागलं. बाळ रडायला लागलं. बाळ म्हणतं बाबा भूक लागली हो, मला भूक लागली, मला तहान लागली, पाणी प्यायचं आहे. अरे काशी नगरी जवळच येत आहे. विश्वामित्राने केवढा मोठा अत्याचार केला हो. राजन माझ्या नगरीतलं पाणी पिता येणार नाही. अरे माझ्या नगरीतलं तुला अन्नही खाता येणार नाही, जा. आणि हे दृश्य पाहत होते आकाश मार्गातून 5 विश्वदेव आणि त्या विश्वदेवानी हे दृश्य पाहिलं. अरे 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 किती निर्दयी आहे हे विश्वामित्रजी महाराज. सोन्यासारखी सुवर्णासारखी असणारी तेजपुंज असणारी ती राणी, जिने कधी आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी सूर्य पाहिला नाही, अशी असणारी सूर्यवंशातली असणारी ती नारी तप्त उन्हामध्ये चालत आहे. अरे किती अत्याचार कराल रे तिच्यावर. छोटासा असणारा रोहिदास बाळ, अंगावर खेळणारा रोहिदास आज उन्हामध्ये या ठिकाणी तप्त उन्हामध्ये चालत आहे. अरे खूप मोठं पातक करत आहे विश्वामित्र. आणि मग विश्वामित्रजी महाराजांनी ज्या वेळेला त्या 5 देवांचा संवाद ऐकला, अरे हे माझं राज्य आहे आणि हरिश्चंद्राने मला दान केलं, तुम्ही कोण आहात? आणि मग शाप दिला त्या 5 देवांना. विश्वामित्रांनी काय शाप दिला? जा तुम्ही पृथ्वीवर जाल, पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल तुम्हाला, असा शाप दिला. आणि तेच 5 देव आहे ना, तेच 5 देव महाभारताच्या युद्धामध्ये, महाभारतामध्ये द्रौपदीच्या पोटी जन्माला आलेले 5 पुत्र होते. विश्वामित्रांनी त्यांना शाप दिला होता. आणि ज्या वेळेला ते म्हणायला लागले महाराज या शापातून शाप द्या, काळजी करू नका, तुमचा विवाह होणार नाही, विवाह होण्याच्या अगोदरच तुम्हाला अश्वत्थामा मारून टाकेल. आणि महाभारतातला खूप मोठा प्रसंग आहे. आणि त्या 5ही मुलाला अश्वत्थाम्याने मारलं, सद्गती दिली. मला सांगायचं काय की महाभारत महाभारताच्या युद्धामध्ये त्या 5ही मुलांनी पराक्रम केले होते, असे ते 5 देव. आणि मग ते विश्वामित्रजी महाराज राजाच्या समोर प्रगट झाले. काशी नगरीमध्ये राजा ज्या वेळेला आला आणि मग राजाला विश्वामित्रजी महाराज म्हणतात, अरे माझ्या असणाऱ्या मोहरा कुठं आहे? राजन मोहरा दे. इकडे रोहिदास बाळाला भूक लागलेली, तारा राणी पाण्यासाठी व्याकुळ झालेली होती. आणि मग विश्वामित्रजी महाराज म्हणतात, अरे माझ्या असणाऱ्या मोहरा मला पाहिजे. आज तुझा शेवटचा दिवस आहे, लक्षपूर्वक ऐक. सूर्यास्त होण्याच्या अगोदर तुम्हाला मोहरा आणून दिल्या पाहिजे. महाराज देतो ना तुम्हाला, काळजी करू नका हो, थोडं थांबा ना. अरे एकच प्रहर शिल्लक राहिला. महाराज देतो मी. आणि मग त्यावेळेला हा महाराज कसेन पद्यानमुपस्थितम मम पात्मा विस्मिताचम. ती तारा राणी होती ना, ती आपल्या पतीचे पाय पकडते. हो महाराज तुम्ही सत्याचं प्रतिपालन करणारे आहे. अहो या ब्राह्मणाला जेवढ्या मोहर लागतात तेवढ्या देऊन टाका आणि भर बाजारामध्ये तुम्ही मला विका. हो ऐका, सत्यचोक्त परो धर्म स्वर्ग सत्ये प्रतिष्ठिता. अहो तुम्ही सत्याचं प्रतिपादन करणारे आहे. महाराज ही तुमची असणारी भार्य आहे ना, ही पतिव्रता आहे. पण आज तुमच्यासाठी मी या ठिकाणी काही करायला तयार आहे. महाराज दासी बनवून मला तुम्ही विकून टाका. हो
राजा हरिश्चंद्राच्या डोळ्यात अश्रुधारा व्हायला लागल्या. अरे, माझी असणारी पत्नी विश्व सुंदरी, हजारो दासी तिच्या सेवा करणाऱ्या, आज माझ्या असणाऱ्या पत्नीवर काय प्रसंग आला. माझीच पत्नी मला म्हणते मला दासी म्हणून विकून टाका. महाराज, मला विकून टाका हो बाजारामध्ये. आणि मग हरिश्चंद्रजी महाराज बाजारामध्ये घेऊन उभे राहिले आणि तेवढ्यामध्ये एक ब्राह्मण बॉय येतो. त्या ब्राह्मणाची असणारी पत्नी घरामध्ये राहत होती आणि त्या ब्राह्मणाचं त्या पत्नीवर खूप प्रेम होतं. आणि एक दिवस ती ब्राह्मण पत्नी आपल्या पतीला म्हणते, अहो मला एखादी दासी पाहिजे हो, दासी. आणि मग त्यावेळेला तो ब्राह्मण बाजारामध्ये आला आणि मग पाहिलं, तारेला पाहिलं आणि त्या ब्राह्मणाने हरिश्चंद्राला विचारलं, आहा, कोण आहे ही, विकायची आहे का? उचक्या देऊन हरिश्चंद्रजी महाराज रडत होते, पण त्यांनी आपलं रडणं आतच दाबून टाकलं. अरे, विकायची आहे का? माझी असणारी राणी, फुलांमध्ये राहणारी, आज ती दास्यत्व या ठिकाणी पत्कारणार आहे. विदीर्ण झालं राजाचं असणार हृदय. राजाच्या मनामध्ये विचार यायला लागला, अरे, माझ्या असणाऱ्या पत्नीला दास्यत्व देण्या अगोदर मी मरत का नाही? आणि मग त्यावेळेला भगवान परमात्म्याची आठवण करतात, हे भोलेनाथ, काय न्याय दिला रे तुम्हाला या काशी नगरीमध्ये येऊन? आणि मग तारा हरिश्चंद्र महाराजाला विनंती करते, महाराज, अहो पाहता काय, तुम्ही मला विकून टाका, मी तुमच्यासाठी काही पण करायला तयार आहे, पण सत्य मात्र सोडू नका हो. अनुकथामिदवित्तम गृहापर्यमे बलाम. आणि मग त्यावेळेला ब्राह्मणाने त्या हरिश्चंद्राला विचारलं, सांग, तुझ्या असणाऱ्या या पत्नीची, दासीची काय किंमत आहे? खरंच दासीची किंमत होईल का हो त्या तारेची? आणि मग त्या 100 मोहरा काढल्या आपल्या झोळीतून. घे. विश्वामित्रजी महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले. राजन, अरे पाहतो काय, देऊन टाक लगेच. राजाचा पर्याय खुंटला आणि आपली असणारी धर्मपत्नी भार्या, राजेश्वरी असणारी, पतिव्रता असणारी नारी, आज राजाला भर बाजारामध्ये ब्राह्मणाला विकावी लागली. आणि दासी म्हणून तिला ब्राह्मणाने त्या ठिकाणी विकत घेतलं. आणि विकत घेतल्यानंतर मग तो ब्राह्मण बुवा ज्या वेळेला निघाला त्यावेळेला रोहिदास बाळ आपल्या आईचा हात पकडतो. आई, अरे मला कुठे सोडून चालली रे? आणि मग ती असणारी पत्नी तारा त्या ब्राह्मण बोला म्हणते, अहो माझा काळजाचा तुकडा आहे माझा बाळ, 5 वर्षाचा असणारा माझा बालक आहे, मला एकदाच त्याला भेटू द्या हो, एकदाच त्याला भेटू द्या. आणि मग त्यावेळेला ब्राह्मण भाऊ म्हणतात, घे घे भेटून. आणि रोहिदास बाळ आईला म्हणायला लागला, आई 3 दिवस झाले माझ्या पोटामध्ये अन्न नाही, पाणी नाही. आई, आज मला भूक लागलेली आहे फक्त तुझ्या प्रेमाची. आई, आई मला सोडून जाऊ नको ग. आई, आई मला सोडून जाऊ नको ग. बाळ रडायला लागलं आणि तारा आणि हुसक्या देऊन रडायला लागली. आपल्या बाळाला कुशीत घेतलं. बाळा, आता काय करू रे मी? आणि मग त्या ब्राह्मणाला विनंती केली, मला जसं विकत घेतलं ना तसं माझ्या बाळाला पण तुम्ही विकत घ्या ना हो. माझा रोहिदास बाळ एकटा राहणार नाही माझ्याशिवाय. माझ्या अंगावर खेळतो, माझ्या जवळ झोपतो, म्हणून माझ्या बाळालाही तुम्ही विकत घ्या. आणि मग त्या ब्राह्मण बुवांनी काही मोहरा काढल्या आणि राजा हरिश्चंद्राच्या हातामध्ये दिल्या. जा, मी तुझ्या बाळालाही दास्यत्व म्हणून त्या ठिकाणी विकत घेत आहे. आणि विकत घेतलं. आणि त्या ब्राह्मण बुवांनी, अहो वर्णन आलेलं आहे, ब्राह्मण बुवांनी तर चोटी पकडली, वेणी पकडली आणि त्या तारेला त्या ठिकाणी फरफडीत घेऊन चालला हो, जिच्या पोटामध्ये 3 दिवसापासून अन्न नव्हतं. आणि मग करून क्रंदन करून हरिश्चंद्रजी महाराज रडायला लागले. डोळ्यामध्ये पाणी आलं राजाच्या.
अरे हे विधात्या काय झालं? हस्तेन वस्त्रारमाकणं कालं पक्षधर शिशु. अरे माझा बाळ, रोहिदास बाळ शिशु, अरे तारा मला सोडून चालले का तुम्ही? आणि मग विश्वामित्राने सांगितलं, राजन रडण्याचं नाटक बाळ माझ्यापासून दूर गेला, माझा बाळ माझ्यापासून दूर. ममतेच्या सानिध्यात जाते हे दूर, ममतेच्या सानिध्यात जाते हे दूर. गेला माझा बाळ माझ्यापासून दूर, गेला माझा बाळ माझ्यापासून दूर. महाराज करुण क्रंदन करून रडत आहे. बाळ गेला. स्वतःची असणारी पत्नी दास्यत्व म्हणून त्याला द्यावं लागलं. विदीर्ण झालं राजा हरिश्चंद्राचं हृदय. अरे विधात्या, काय रे हे दिवस माझ्यावर आणले तू? कोणतं पाप केलं होतं मी मागच्या जन्मामध्ये, त्याची शिक्षा तुम्हाला देऊ लागला? आयुष्यात कधी मी खोटं बोललो नाही, माझ्या जीवनामध्ये मी कधी कपट केलं नाही देवा. अरे देवा, काय केलं हे भोले बाबा? अरे तुझ्या काशी नगरीमध्ये मी न्याय मागण्यासाठी आलो होतो. सप्तद्वीप असणारी पृथ्वी मी विश्वामित्रजी महाराजांना दान केली, आणि त्रिशूळावरची असणारी काशी, त्या काशीमध्ये मी आलो रे देवा. माझी काय अवस्था केली रे तू? चौथा प्रहरस्य दुर्गंधो विकृतस्य शमश्रुलो दंतरो. हरिश्चंद्रजी महाराज रडत होते आणि तेवढ्यामध्ये विश्वामित्रांचं आगमन झालं. कपालो हस्तो दीर्घस्य भैरवोति वन्दमुतः. आणि मग विश्वामित्रजी महाराज हरिश्चंद्राला म्हणत आहे, राजन अरे कुठे आहे अश्वमेध यज्ञाची असणारी ती माझी संपत्ती दे. महाराज थोडा दम काढा ना, मला काहीतरी वेळ द्या ना हो. राजन वेळ नाही, सूर्यास्त होण्याच्या अगोदर मला संपत्ती पाहिजे, मोहरा पाहिजे, नाही तर शाप देऊन तुला भस्म करेल मी, भस्म करेल. महाराज मी तुमचे चरण पकडतो, थोडा वेळ द्या मला. काय विद्यार्थ्याची असणारी लीला, त्या काशी नगरीचा असणारा राजा आणि त्या काशी नगरीचा असणारा राजा, त्या राजाचा असणारा सेवक चांडाळ, चांडाळ त्या ठिकाणी आला. विक्राळ अशा प्रकारचं चांडाळाचं रूप, स्मशानाचा असणारा राजा, प्रवीर त्याचं नाव आहे, आणि तो प्रवीर नावाचा असणारा त्या स्मशानाचा असणारा राजा तिथे आला. आणि पाहिलं कोण आहे रे तो? राजा हरिश्चंद्राने त्यांचा परिचय दिला. अरे मी या स्मशानाचा राजा आहे, चांडाळ मला म्हटलं जातं, माझ्या इथे नोकरी करशील का? चांडाळ शब्द ऐकल्यानंतर महाराज म्हणा लागले, कथः चांडाल दास्यत्व गमिष्ये विता कामुकः.
नाही नाही, अरे मी या असणाऱ्या त्रिभुवनाचा राजा, सप्तद्वीप पृथ्वीचा राजा एका चांडाळाचं दास्यत्व नाही नाही, कदापि शक्य नाही. चांडाळाचं दास्यत्व मी करू शकत नाही देवा. अरे यापेक्षा मला मारून टाक, हे प्राण गेले तरी चालते, पण चांडाळाचं दास्यत्व मी करणार नाही. भूमी रक्षामयी कृत्वा दास्यत्वहं, नाही नाही, मी दास्यत्व चांडाळाचं करणार नाही. विश्वामित्रजी महाराजांच्या हातामध्ये दंड होता. राजन, अरे हा चांडाळ म्हणत आहे जेवढी पाहिजे तेवढी संपत्ती देतो, का दास्यत्व करत नाही? महाराज तुमची आज्ञा आहे का? हो मी आज्ञा देतो तुला, दास्यत्व कर, या स्मशानामध्ये काम कर, पण माझे असणारे या ठिकाणी अश्वमेध यज्ञाची असणारी संपत्ती दे. चांडाळाने सांगितलं, अरे किती संपत्ती पाहिजे, जेवढ्या पाहिजे तेवढ्या मोहरा देऊन टाकतो. आणि मग त्या चांडाळाने त्या ठिकाणी विश्वामित्रजी महाराजांना जेवढ्या मोहरा पाहिजे तेवढ्या देऊन टाकल्या. आणि एका साधूची असणारी आज्ञा पाळण्यासाठी राजा हरिश्चंद्रासारखा महान तपस्वी असणारा राजा आज एका चांडाळाचा दास झाला. अरे अरे अरे, काय वर्णन करायचं. काशीमध्ये जर आपण गेलो तर तुम्ही पाहिला असेल मणिकर्णिका घाट आणि हरिश्चंद्राचा घाट पाहिला असेल. राजा हरिश्चंद्राला सेवा दिली, मुर्द्यावरचं असणारं कफन काढायचं, मुर्दे त्या ठिकाणी जाळायचे, मुर्द्याचा असणारा टॅक्स घ्यायचा. चांडाळाने त्या ठिकाणी राजा हरिश्चंद्राला आज्ञा केली. अरे स्मशान घाटावर ज्या वेळेला हरिश्चंद्रजी महाराज गेले, काय वर्णन करायचं त्या स्मशानाचं. अरे जिकडे तिकडे मुर्दे पडलेले होते, कुत्रे असणारे अधमुर्दे खात होते, गिधाड होते, त्या ठिकाणी घाणच घाण भरलेली होती, जिकडे तिकडे मलाचा वास येत होता. अशा असणाऱ्या त्या मणिकर्णिकेच्या घाटावर राजा हरिश्चंद्राला कामासाठी ठेवलं. अहो विचार करा, त्रैलोक्याचे असणारे राजे हरिश्चंद्रजी महाराज स्मशानामध्ये एका चांडाळाचे असणारे सेवक झाले. अहो काय वर्णन करायचं त्या असणाऱ्या मणिकर्णिका घाटाचं. अर्ध दग्धा शवाहा श्यामा भयमिवा विशनः हस्यन्ते वाग्नयी मध्यस्था काया सय्य दशंतुते. आणि मग हरिश्चंद्रजी महाराज म्हणतात त्या चांडाळाला, अरे 4 दिवस झाले पोटामध्ये अन्न नाही, भूक लागली, मला तहान लागलेली आहे, मला खाण्यासाठी अन्न पाहिजे, लक्षपूर्वक ऐका. आणि मग त्यावेळेला विश्वामित्रजी महाराज तिथून निघून गेलेले होते. चांडाळाने सांगितलं, राजन रात्रंदिवस तुझी ड्युटी इथेच आहे. अरे मुर्दे जळतात ना, त्या मुर्दे जळणाऱ्या मुर्द्यावर या ठिकाणी भाकर बनवायची. अरे जळणाऱ्या मुर्द्यावर त्या ठिकाणी त्या आगडीवर या ठिकाणी स्वयंपाक बनवायचा आणि तो तू खायचा. राम 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 राम. एवढ्या मोठ्या श्रेष्ठ असणाऱ्या राजाला जळत्या असणाऱ्या मुर्द्यावरची असणारी भाकर खायला लावली. हो केवढं कठीण असणारं तप राजा हरिश्चंद्राला करावं लागलं. हरिश्चंद्रजी महाराज त्या स्मशानामध्ये राहायला लागले. जिकडे तिकडे दुर्गंध साचलेली, सर्वत्र घाण पसरलेली आणि एका देहाचं वर्णन केलेलं आहे. अधमूर्ता जळत होता आणि राजा हरिश्चंद्र बाजूला बसलेला होता. अरे स्मशान कितीही जरी सुंदर असलं तरी माणसं स्मशानामध्ये कधी बसत नाही बरं का. मुर्दा एकदा जाळला की माणसं निघून जातात, पण राजा हरिश्चंद्राला रात्रंदिवस त्या मुर्द्यामध्ये थांबावं लागत होतं. काय परीक्षा पाहिली असेल हो. सुना हमने ओ भोले तेरे काशी में मुक्ति है, सुना हमने हे हो भोले तेरे काशी में मुक्ति है, उसी मुक्ति को पाने को मैं काशी नगर आया हूँ,
तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आया। सुना हमने हो भोले तेरे काशी में गंगा है। सुना हमने हो मेरे भोले तेरे काशी में गंगा है। उसी गंगा में नहा के मैं काशी नगरी आया हूँ। तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आया हूँ। सुना हमने ओ मेरे भोले तेरे काशी में मंदिर है। सुना हमने ओ भोले तेरे काशी में मंदिर है। उसी मंदिर में पूजा को मैं काशी नगरी आया हूँ। मेरे भोले ओ डोमो भोले मैं काशी नगरी आया हूँ। 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 बोलिए उमापति महादेव की जय। हर हरे। हे बघ घालून आवाज नाही आलेला, सर्वांनी हर हर महादेवचा जय घोष करायचा आहे। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। भोलेनाथाच्या नगरीमध्ये हरिश्चंद्राची ही अवस्था। नमो धर्माय महातेजम कृष्णाय वेदसे। प्रसंग खूप मोठा आहे, पण मला आता आवरायचं आहे। खूप मोठा प्रसंग आहे तो। राजा हरिश्चंद्राला स्वप्न पडलं, रात्रीच्या वेळेला स्मशानाच्या प्रेत जळत होता आणि त्या जळत्या प्रेताजवळ हरिश्चंद्र राजा झोपी गेला। आणि झोपल्यानंतर राजा हरिश्चंद्राला स्वप्न पडलं, खूप मोठं स्वप्न आहे। त्या स्वप्नाचं खूप मोठं चिंतन आहे आणि त्या स्वप्नामध्येच त्याने एका ब्राह्मणाचं बालक मेलेलं पाहिलं आणि तो ब्राह्मण बुवा तिथे आलेला आहे आणि चांडाळ असणारे त्या चांडाळाचे दास्यत्व करणारे हरिश्चंद्रजी महाराज त्या ब्राह्मणाला म्हणतात, टॅक्स जर भरत नसेल, कर भरत नसेल तर प्रेत जाळता येणार नाही। ब्राह्मण म्हणायला लागले, अरे आमच्याजवळ पैसे नाही रे, आमच्याजवळ संपत्ती नाही, आम्ही दरिद्री आहोत, आमच्या असणाऱ्या बालकाचं असणारं प्रेत आम्हाला या मणिकर्ण का घाटावर जाळायचं आहे। राजा ऐकायला तयार नाही, ब्राह्मणाने शाप दिला आणि तेवढ्यामध्ये एक दृश्य झालं। विश्वामित्रजी महाराजांनी काळाचं स्वरूप घेतलं नागाचं आणि रोहिदास बाळालाही दंश केला आणि मारून टाकलं। बाळ रोहिदासाला घेऊन ती असणारी तारा त्या मणिकर्णिका घाटावर आली आणि मणिकर्णिका घाटावर आल्यानंतर करुण क्रंदन करून ती असणारी तारा रडत होती आपल्या बाळासाठी, अरे बाळा
बाळाच्या नावाने विलाप करत होते. आणि तेवढ्यामध्ये हरिश्चंद्रजी महाराजांनी समोर पाहिलं. पुराणामध्ये तर अशी ही कथा आलेली आहे. त्या काशी नगरीचा जो राजा होता ना, त्याने सांगितलं, अरे या असणाऱ्या मणिकर्णिका घाटावर एक डाकीन आलेली आहे, भूताळीन आलेली आहे. आणि मग त्या असणाऱ्या चांडाळाने तलवार दिली राजा हरिश्चंद्राच्या हातामध्ये. चांडाळी एका मुलाला घेऊन फिरत आहे, प्रेत घेऊन, मारून टाक तिला. हातामध्ये तलवार घेतली राजा हरिश्चंद्राने. कोण चांडाळी, कोण असणारी ती हडळ, कोण असणारी ती भूतीन आलेली, पाहतो मी त्या असणाऱ्या डाईंना. तिकडे तिकडे शोधायला लागले. तेवढ्यामध्ये ती असणारी तारा राणी काय म्हणती, आपल्या मांडीवर असणारं मेलेलं प्रेत होतं ना, त्या बाळाला म्हणते, अरे बाळा, तुझी भविष्यवाणी सांगितली होती ऋषीमुनीनं, तू राजा बनणार होता, आणि काय बनला रे तू, काय अवस्था झाली रोहित बाळा. आणि मग त्यावेळेला तिच्या मुखातून उद्गार निघते, बाळा, अरे तुला तर मरावं लागलं, पण तुझा असणारा बाप या असणाऱ्या पृथ्वीचा सम्राट होता, पण त्यालाही या ठिकाणी चांडाळाच्या घरी दास्यत्व करावं लागलं. आणि मग राजा हरिश्चंद्राच्या कानावर शब्द पडले. आणि मग राजा हरिश्चंद्राने ओळखलं, माझी असणारी पत्नी सेव्या तारा, हा वत्सान हा पुत्र शिशो इथैव वदती मुहू. बाळ, अरे काय झालं तारा, माझ्या बाळाला काय झालं रे. तात तात म्हणून माझा असणारा बाळ माझ्या मांडीवर खेळायचा, काय झालं माझ्या बाळाला. आणि मग राणी सांगायला लागले, महाराज सर्प दौन झाला आणि रोहिदास बाळाला मारावं लागलं. आणि मग मात्र त्या ठिकाणी हृदय विदीर्ण झालं राजाचं. आणि राजा विलाप करायला लागला, अरे काय माझ्या रोहिदास बाळाची अवस्था झाली. देवा, अरे काय केलं रे देवा. विलाप करायला लागले हरिश्चंद्रजी महाराज, खूप विलाप केला. प्रत्याभिघ्नाय यदितबा पुत्रचे निधनम गतम रुरुदते सात पतो शोक भारयती पीडितो. बाळ मला सोडून गेला रे तू. अरे धिक्कार आहे या जीवनाला. सप्तद्वीप पृथ्वीचा राजा मी हरिश्चंद्र आज एका चांडाळाचा दास बनला. अरे त्याची असणारी पत्नी दासी बनली आणि रोहिदास बाळाची ही अवस्था झाली. विलाप करायला लागले. आणि ते असणारे हरिश्चंद्रजी महाराज म्हणतात, त्या तारेला तारे सरण रच, आज तिघांनाही या सरणावर जायचं आहे. अरे आपला बाळ जर आपल्याला सोडून गेला तर आपणही जगून काय करायचं, म्हणून सरण रच आणि सरण रचायला लावलं. आणि हरिश्चंद्रजी महाराज आणि तारा राणी त्या रोहिदास बाळाला आपल्या मांडीवर घेऊन बसले. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी धर्मजी महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि धर्म त्या ठिकाणी आला. अरे राजन थांब. पाहिलं कोण आहे, अरे मी धर्म आहे. धर्म, तुझी असणारी सत्व परीक्षा घेण्यासाठी आलो होतो. सरणावरून बाजूला हो. आणि आकाशातून देवांनी त्या ठिकाणी पुष्प टाकले. आणि पुष्प टाकल्यानंतर पुष्पाची वृष्टी झाल्यानंतर तो असणारा रोहित बाळ त्या ठिकाणी जिवंत झाला. हरिश्चंद्र सम राजा न भूतो न भविष्यती. विचार करा. आणि मग ते हरिश्चंद्रजी महाराज दिव्य तेजस्वी रूपामध्ये प्रगट झाले. तारा राणीही दिव्य रूपामध्ये प्रगट झाल्या. सर्व देवाने राजा हरिश्चंद्राची स्तुती केली. विश्वामित्रजी महाराज आले, विश्वामित्राचे पाय पकडले. राजन, अरे आज मी तुझी परीक्षा घेतली. माझ्या परीक्षेमध्ये तू सफल झाला. तितिक्षा नावाचं लक्षण राजा हरिश्चंद्राच्या जवळ होतं. आणि हरिश्चंद्र सम राजा न भूतो न भविष्यती. लक्षपूर्वक ऐका. तेने वेदाने पुरावानी सांगतात की राजा हरिश्चंद्राचं चरित्र जे ऐकतात ना, राजा हरिश्चंद्राच्या चरित्राची महती सांगितली. आज पवित्र एकादशीचा दिवस. काय महती आहे राजा हरिश्चंद्राच्या चरित्राची. शांडिल्य मुनी म्हणतात, जो कोणी या राजा हरिश्चंद्राचं चरित्र ऐकेल ना, त्याला प्रयागराजाचं असणारं स्नान केल्याचं, सिंधूचं म्हणजे सागराचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. 4 वेदाचं पठण केलेलं, 6 शास्त्राचं आणि 18 पुराणाचं पठण केल्याचं पुण्य प्राप्त होतं. राजा हरिश्चंद्राची कथा ऐकल्यानंतर
एवढा महान असणारा राजा परत होणार नाही या भूतलावर. राजा हरिश्चंद्रासारखा असणारा राजा हरिश्चंद्रच होता. भगवान शंकरांनी त्यांना आशीर्वाद दिला. माझ्या काशी नगरीमध्ये येऊन या ठिकाणी राजा तू ही काशी नगरी पावन करून टाकली. जा, मी तुला वरदान देत आहे, माझ्या लोकांना प्राप्त होशील. आणि मग हरिश्चंद्रजी महाराज परत आपल्या नगरीमध्ये आले, अयोध्या नगरीमध्ये. अशी असणारी परीक्षा हरिश्चंद्राचे घेतले. खूप मोठा प्रसंग होता, खूप मोठा. आपण संक्षिप्त करून सांगितला, कारण मलाही पुढे जायचं आहे कार्यक्रमाला. आणि म्हणून आपली असणारी कथा याच ठिकाणी संपवतो. उद्याच्या कथेमध्ये जास्त वेळ आपण आज अनेक प्रसंग घेऊन आणि मग झालेली सेवा भगवान केळेश्वराच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो. 2 मिनिटांमध्ये आरती होईल. तदनंतर या ठिकाणी खिचडी